श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सध्या मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि येत्या 18 डिसेंबरला गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे. आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहावा यासाठीच प्रत्येक महिला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत करत असते. संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत केल्यामुळे आपल्याला सुख शांती समृद्धी ऐश्वर्य आणि उत्तम आरोग्य हे लाभत असतं. मार्गशीर्ष गुरुवारांची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारापासून होत असते आणि मार्गशीर्ष गुरुवारांची व्रताची सांगताही याच महिन्यातल्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी होत असते. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं. तर यंदा मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार हे आलेले आहेत आणि 18 डिसेंबरला शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशीच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताची पूजेची मांडणी करून प्रत्येक महिला अगदी मनोभावे महालक्ष्मीची पूजा करते. जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो तेव्हापासून अगदी पहिल्याच गुरुवारपासून या व्रताला सुरुवात होते. तर मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता म्हणजेच या व्रताचं उद्यापन हे होत असतं. तर यावर्षी 18 डिसेंबरला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि याच दिवशी या व्रताचं उद्यापन या व्रताची सांगता आपल्याला करायची आहे. ज्याप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारांचं व्रत अगदी मनोभावे करत असतो तर त्याचप्रमाणे अगदी मनोभावे आणि कुठलीही चूक न करता या व्रताचं उद्यापन या व्रताची सांगता आपल्याला करायची असते. या व्रताचं उद्यापन करत असताना काही चुका या आपल्याला टाळायच्या असतात. काही चुका या आपल्या कळत नकळत आपल्याकडनं होऊन जातात, पण या चुका आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन करत असताना चुकूनही करायच्या नाहीत. या चुका जर आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन करत असताना केल्या तर यामुळे आपण कितीही अगदी मनोभावे जरी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत केलेलं असेल, माता लक्ष्मीची पूजा केलेली असेल, तरीसुद्धा उद्यापनाच्या दिवशी जर या चुका आपल्याकडनं झाल्या तर आपण केलेल्या या व्रताचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणून या चुका मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराच्या उद्यापनाच्या दिवशी आपल्याला टाळायच्या आहेत. या चुका चुकूनही करायच्या नाही आहेत. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की मार्गशीर्ष गुरुवारांचं उद्यापन करत असताना आपल्याला कोणत्या चुका या चुकूनही करायच्या नाही आहेत, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून संपूर्ण महिनाभर आपण केलेल्या माता लक्ष्मीच्या या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा मार्गशीर्ष गुरुवारांचं उद्यापन करत असताना या चुका चुकूनही करू नका, म्हणजे तुम्हाला केलेल्या व्रताचं आणि उद्यापनाचं संपूर्ण फळ मिळेल आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करताना काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपण महिनाभर केलेल्या या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. तर यासाठी मार्गशीर्ष महिन्यातल्या या शेवटच्या गुरुवारी म्हणजे 18 तारखेला आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि या दिवशी आपल्याला चुकूनही कोणाशी विनाकारण वादावाद, भांडण, कटकट, कलह हे करायचे नाहीयेत आणि संपूर्ण दिवसभर आपलं मन हे आपल्याला शांत ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यापासूनच आपल्याला या दिवशी अखंड दिवसभर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. सतत दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण या दिवशी करायचं आहे. यामुळे आपलं मन शांत राहील आणि आपलं विनाकारण कोणाशी भांडणसुद्धा होणार नाही. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म आपल्याला लवकर आटपून घ्यायची आहेत आणि या दिवशी आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद किंवा थोडंसं गंगाजल हे टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. या दिवशी बऱ्याच महिला केस धुत असतात, पण या दिवशी विवाहित महिलांनी आपले केस हे चुकूनही धुवायचे नाहीयेत. ही चूक आपल्याला टाळायची आहे. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार जरी असला तरी या दिवशी आपल्याला चुकूनही आपले केस धुवायचे नाहीयेत आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपली फरशी, लादी ही सुद्धा आपल्याला चुकूनही पुसायची नाहीये, कारण की असं केल्याने आपला गुरुग्रह हा कमजोर होत असतो आणि यामुळे आपल्याला अनेक आर्थिक अडचणींचा आणि वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना हा करावा लागू शकतो. यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही आपले केस धुवायचे नाही आहेत आणि तसंच आपल्या घराची फरशी, लादी ही सुद्धा आपल्याला चुकूनही पुसायची नाही आहे. जरी तुम्ही हळदी कुंकवासाठी या दिवशी महिलांना बोलवत असाल तरीसुद्धा तुम्ही या दिवशी तुमच्या घराची फरशी, लादी ही चुकूनही पुसू नका.
तुम्हाला जर तुमचे केस धुवायचेच असतील तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी धुवू शकतात आणि तसंच तुमच्या घराची फरशी लादी ही सुद्धा तुम्ही बुधवारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असल्या कारणाने या दिवशी आपल्याला चुकूनही जास्तीची साफसफाई आपल्या घराची करायची नाहीये। जी काही जास्तची साफसफाई तुम्हाला करायची असेल तर ती तुम्ही बुधवारी करून घ्यायची आहे, पण गुरुवारी चुकूनही करायची नाहीये। आणि गुरुवारी ज्या ठिकाणी तुम्ही या व्रताच्या पूजेची मांडणी करणार असाल तर तितकीच जागा तुम्ही पुसून घेतली तरीसुद्धा चालेल, पण गुरुवारी चुकूनही तुमचं घर हे तुम्ही पुसू नका। त्याचप्रमाणे आपल्या घराच्या बाहेरची जी काही जागा आहे ती सुद्धा आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे। तिथे सुद्धा हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी टाकून ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आणि तसंच मुख्य उंबरठ्याला सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन हे अवश्य करायचं आहे। आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला छोटीशी का होईना एक छान सुंदर रांगोळी काढायची आहे। तसंच लक्ष्मीची पावलं ही सुद्धा काढायची आहे आणि या पावलांची हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून आपल्याला पूजासुद्धा करून घ्यायची आहे। इतर वेळेस रोज जरी तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर रांगोळी काढत नसाल तर तुम्हाला शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर रांगोळीही अवश्य काढायची आहे आणि माता लक्ष्मीची पावलंसुद्धा अवश्य काढायचीच आहेत। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चुकूनही फाटलेले आणि मळलेले कपडे हे चुकूनही घालायचे नाही आहेत। भलेही मग तुम्ही या दिवशी जुनी वस्त्र परिधान केलीत तरीसुद्धा चालतील, पण फाटलेली आणि मळलेली कपडे तुम्ही या दिवशी चुकूनही परिधान करू नका। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही आहेत, कारण काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्यामध्ये देवपूजेच्या कामांमध्ये वापरणं अशुभ मानलं जातं। काळ्या रंगाचे कपडे देवधर्माच्या पूजेसाठी घालणं अशुभ मानलं गेलं आहे, म्हणून या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत। मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार असणार आहे आणि या दिवशीच आपल्याला या व्रताच्या उद्यापनाची सांगता करायची आहे आणि म्हणूनच हा अतिशय शुभ दिवस असणार आहे। म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहेत। तसंच फाटलेली कपडेसुद्धा आपल्याला या दिवशी परिधान करायचे नाही आहेत। मग तुम्ही या दिवशी गुरुवार असल्याकारणाने पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केलीत तरीसुद्धा चालतील किंवा इतर कुठल्याही रंगाची वस्त्र परिधान केलीत तरीसुद्धा चालतील, पण काळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही या दिवशी चुकूनही परिधान करू नका आणि तुमच्या कुटुंबातही तुम्ही या दिवशी कोणालाही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू देऊ नका। त्याचप्रमाणे महिलांनी या दिवशी या व्रताच्या पूजेची मांडणी करताना तसंच माता महालक्ष्मीची पूजा करताना आणि या व्रताचं उद्यापन करताना साडीच नेसायची आहे। महिलांनी साडी नेसूनच या व्रताचं उद्यापन करायचं आहे, पण महिलांनी या व्रताचं उद्यापन हे गाऊन घालून किंवा वेस्टर्न ड्रेस घालून चुकूनही करू नका, कारण अशा काही शुभप्रसंगी आपण महिलांनी साडी नेसून साजशृंगार करून तो दिवस साजरा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण अशा या शुभ दिनी आपण जर साडी नेसून साजशृंगार करून माता लक्ष्मीची पूजा सेवा केली आणि या व्रताचं उद्यापन केलं तर यामुळे माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद त्या महिलेवर कायम राहत असतो, कारण माता महालक्ष्मीला सुद्धा असा साजशृंगार करणं अत्यंत प्रिय आहे। त्याचप्रमाणे स्वच्छता आणि नीटनेटकापणा हा सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळेच प्रत्येक महिलेने मार्गशीर्ष महिन्याच्या या गुरुवारांचं उद्यापन करताना स्वच्छ कपडे स्वच्छ साडी नेसायची आहे आणि साजशृंगार करूनच या व्रताचं उद्यापन करायचं आहे। त्याचप्रमाणे या दिवशी महिलांनी आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत, पण काळ्या रंगाच्या किंवा मेटलच्या बांगड्या या दिवशी महिलांनी उद्यापन करताना चुकूनही घालायच्या नाही आहेत। शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपलं घर हे स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं आहे आणि तसंच आपल्या घरामध्ये या दिवशी कुठलेही वादविवाद हे आपल्याला चुकूनही करायचे नाही आहेत। आपल्या घरातलं वातावरण हे आपल्याला या दिवशी संपूर्ण प्रसन्नतापूर्वक ठेवायचं आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने वास करत असते आणि शेवटच्या गुरुवारी तर आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या घरामध्ये कुठलेही भांडण वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला थोरा मोठ्यांचा आदर हा करायचा आहे। वडीलधाऱ्या व्यक्तींचा या दिवशी आपल्याला चुकूनही अनादर हा करायचा नाहीये। वडीलधाऱ्या व्यक्तींचा आपल्याला आदर या दिवशी करायचा आहे आणि त्यांच्याशी चुकूनही उद्धटपणाने आपल्याला बोलायचं नाहीये किंवा वागायचं सुद्धा नाहीये। त्याचप्रमाणे या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जी महिला आहे तर तिचा आदर करायचा आहे, तिचा सन्मान करायचा आहे। आपल्या घरातील कोणत्याही स्त्रीचा अपमान या दिवशी चुकूनही करू नका, मग ती तुमची पत्नी असो, बहीण असो, आई असो किंवा इतर कुठलीही स्त्री तुमच्या घरामध्ये असेल तर तिचा या दिवशी तुम्ही चुकूनही अनादर हा करू नका। या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील आणि तुमच्या घराच्या बाहेरील इतर प्रत्येक स्त्रीचा आदर हा करायचा आहे। या दिवशी आपल्याला आपलं आचरण हे सात्विक आणि पवित्र असं ठेवायचं आहे।
आणि आपल्या घरामध्ये शांतताही आपल्याला या दिवशी बाळगायची आहे. कारण देवी लक्ष्मीला शांतता ही अत्यंत प्रिय आहे आणि जिथे शांतता असते तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करत असते. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि चिरस्थायी वाससुद्धा करेल. म्हणून आपल्या घरातलं वातावरण या दिवशी आपल्याला सात्विक आणि शांततापूर्ण ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी चुकूनही कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा आपण आपल्या घरामध्ये करायचा नाहीये. तसंच आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती या दिवशी कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी संध्याकाळी गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन करून झाल्यानंतर तुम्ही मांसाहार हा करत असाल तर तो सुद्धा चुकूनही करू नका. संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्हाला जर मांसाहार करायचा असेल तर तो करू शकतात, पण गुरुवारी या व्रताचं उद्यापन केल्यानंतर चुकूनही तुम्ही लगेच मांसाहार हा करू नका. संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यावर आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार हा चुकूनही करायचा नसतो, तो टाळायचा असतो. त्यामुळे गुरुवारचं उद्यापन केल्यानंतर लगेच शुक्रवारी तुम्ही मांसाहार हा चुकूनही करू नका. कारण शुक्रवारी 19 तारखेला अमावस्या आहे. शुक्रवारी 19 तारखेला अमावस्येची तिथी ही पहाटे 5 वाजता सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष अमावस्या ही शनिवारी सकाळी 7:13 संपणार आहे. म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या ही शनिवारी संपत आहे आणि मार्गशीर्ष अमावस्या संपल्यानंतरच पुढचा पौष महिना हा सुरू होत असतो. त्यामुळे मार्गशीर्ष महिना संपल्याशिवाय, पौष महिना लागल्याशिवाय तुम्ही चुकूनही मांसाहार हा करू नका. तर मार्गशीर्ष अमावस्या संपेपर्यंत तुम्ही चुकूनही तुमच्या घरामध्ये मांसाहार हा करू नका. आणि या पूजेची मांडणी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही त्यावेळेस या पूजेची मांडणी करून ही पूजा करू शकतात. आणि ज्याप्रमाणे आधीच्या 3 गुरुवारी तुम्ही या व्रताची पूजेची मांडणी करून उपवास करून हे व्रत केलं आहे, पूजा केली आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला या शेवटच्या गुरुवारी सुद्धा उपवास करून पूजा करायची आहे. आणि उद्यापन हे मात्र आपल्याला या दिवशी संध्याकाळीच करायचं आहे. आणि या दिवशी जर तुमच्या दारावर एखादा भिक्षुक आलाय किंवा एखादा प्राणी किंवा पक्षी आला तर तुम्ही त्याला असंच हुसकावून लावून देऊ नका, त्यांचा अनादर हा करू नका. त्या भिक्षुकाला तुम्ही तुमच्या यथाशक्ती दानधर्म हा करायचा आहे. किंवा जर तुम्हाला त्या भिक्षुकाला काही खायला द्यायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा देऊ शकतात. मग तुम्ही एखादा फळ जरी त्या भिक्षुकाला खायला दिलं तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे त्या पक्षाला किंवा प्राण्याला काहीतरी खायला हे अवश्य द्या. त्याचप्रमाणे या दिवशी एखादी सवाष्ण स्त्री जर तुमच्या घरी आली तर तिचा सुद्धा पूर्ण मानसन्मान करा, तिचा अनादर करू नका. त्या स्त्रीला हळद कुंकू लावून तिची पूजा करा आणि तिला सुद्धा काहीतरी खायला द्या. नाहीच काही शक्य झालं तर तिच्या हातावर थोडीशी साखर ही अवश्य द्या. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार हा असल्याकारणाने या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कोणत्याही रूपामध्ये प्रवेश करू शकते आणि म्हणून या दिवशी आपल्या दारावर कोणीही आलं तरी आपल्याला त्याचा आदर हा करायचा आहे. आणि यथाशक्ती दानधर्म किंवा अन्नदान हे आपल्याला अवश्य या दिवशी करायचं आहे. तसंच या दिवशी आपल्या घरी आलेल्या स्त्रीचा अनादर हा आपल्याला चुकूनही करायचा नाहीये. तिला अपशब्द सुद्धा आपल्याला चुकूनही बोलायचे नाहीयेत. उद्यापन करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये 5, 7 किंवा 11 याप्रमाणे सवाष्ण स्त्रिया या बोलवत असतो. मग जेव्हा अशा स्त्रिया आपल्या घरामध्ये येतात तेव्हा बोलता बोलता गप्पांमध्ये आपण इतर कोणत्याही स्त्रीचा किंवा आपण ज्या स्त्रियांना उद्यापनासाठी बोलवलेलं आहे तर त्या स्त्रीबद्दल सुद्धा आपल्याला चुकूनही अपशब्द हे बोलायचे नाहीयेत. कोणत्याही महिलेचं मन दुखावेल असं आपल्याला या दिवशी चुकूनही बोलायचं नाहीये. उद्यापनासाठी आपण ज्या स्त्रियांना बोलवत असतो तर त्या महालक्ष्मी स्वरूपच म्हणून आपल्या घरी उद्यापनासाठी येत असतात. आणि म्हणूनच त्या स्त्रिया आपल्या घरी आल्यानंतर आणि आपल्या घरून गेल्यानंतर सुद्धा त्या स्त्रियांबद्दल आपल्याला चुकूनही अपशब्द हे बोलायचे नाहीयेत. यामुळे आपल्याला दोष आणि पाप लागत असतं. त्यामुळे या स्त्रियांबद्दल आपल्या घरून गेल्यानंतर सुद्धा चुकूनही अपशब्द हा बोलायचा नाहीये. त्या स्त्रिया आपल्या घरामध्ये आल्यापासून ते त्या आपल्या घरातून गेल्यानंतर सुद्धा त्या महिलांबद्दल, त्या स्त्रियांबद्दल अपशब्द आपल्याला चुकूनही बोलायचं नाहीये. त्या सर्व स्त्रियांना आपल्याला मानानेच आपल्या घरामध्ये बोलवायचं आहे आणि पूर्ण मानानेच त्यांना आपल्या घरातून जाऊ सुद्धा द्यायचं आहे. त्याचप्रमाणे उद्यापन करत असताना उद्यापनाचं कुठलंही साहित्य जसं की हळद कुंकू किंवा उद्यापनाचं इतर कुठलंही साहित्य हे आपल्याकडून खाली सांडणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. बरेच वेळेस घाई गर्दीमध्ये आपल्याकडून अशा काही चुका होत असतात. त्यामुळे आपण केलेल्या या पूजेचे संपूर्ण फळे आपल्याला मिळत नाही आणि म्हणून घाई गर्दीमध्ये आपल्याला अशा या चुका टाळायच्या आहेत. उद्यापन करताना महिलेला हळद कुंकू लावताना किंवा त्याची ओटी भरताना असं उद्यापनाचं कुठलंही साहित्य आपल्याला चुकूनही खाली सांडायचं नाहीये, पाडायचं नाहीये. यामुळे आपल्याला दोषच लागू शकतो. म्हणून ही चूक आपल्याला टाळायची आहे. तसंच मार्गशीर्ष महिन्यातल्या या शेवटच्या गुरुवारी जर तुम्ही अजूनही लक्ष्मी देवीची ओटी भरली नसेल तर ती या शेवटच्या गुरुवारी तुम्हाला अवश्य भरायची आहे. तसंच उद्यापनासाठी बोलवलेल्या सर्व सवाष्ण स्त्रियांना आपल्याला या व्रताची एक पुस्तिका आणि एक
फळ हे द्यायचं आहे आणि तसंच त्या महिलेला हळदी कुंकू हे लावायचं आहे. आणि तुम्हाला जर त्या महिलेची ओटी भरायची असेल तर तुम्ही ती खणा नारळाने सुद्धा भरू शकतात. तुम्हाला जर साडी द्यायची असेल तर तुम्ही साडीसुद्धा त्या महिलेला देऊ शकतात किंवा एखादं ब्लाऊज पीस देऊनसुद्धा तुम्ही त्या महिलेची ओटी भरू शकतात. आणि जर तुम्हाला त्या महिलेला एखादी वस्तू द्यायची असेल तर तुम्ही तीसुद्धा देऊ शकतात. मग तुम्ही फुलांचा गजरासुद्धा देऊ शकतात. एखादी वस्तू देताना तुम्ही त्या महिलेला चुकूनही प्लास्टिकची वस्तू देऊ नका. शक्य झाल्यास शुभ आणि सौभाग्यवर्धकच वस्तू त्या महिलेला देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. या व्रताचं उद्यापन करताना आपण आपल्या घरी सवाष्ण स्त्रियांना जेवायला सुद्धा बोलवत असतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला सुद्धा कोणाच्या घरी उद्यापनासाठी जेवायला बोलवलं असेल तर तुम्ही अवश्य जा. कारण तुम्हाला महालक्ष्मी स्वरूप मानून सवाष्णीचा मान मिळालेला असतो. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आपण आपला उपवास हा दुसऱ्यांच्या घरी का सोडावा, आपण आपलं पुण्य हे दुसऱ्यांना का द्यावं असं सुद्धा वाटत असतं. तर ते तसं काही होत नाही. या उलट तुम्हाला महालक्ष्मी स्वरूप मानून तुम्हाला सवाष्णीचा मान हा इथं मिळत असतो. आणि म्हणूनच जर तुम्हाला उद्यापन करण्यासाठी कुणाच्या घरी जर सवाष्णीचा महालक्ष्मी स्वरूप मानून मान मिळत असेल तर तुम्ही त्या दिवशी अवश्य त्यांच्या घरी जेवायला जा. यामुळे तुम्हाला उलट पुण्यच मिळेल. त्याचप्रमाणे या दिवशी उद्यापन करून झाल्यानंतर आपल्या घरातून सवाष्ण स्त्रिया या गेल्यानंतर सूर्यास्तानंतर चुकूनही आपल्या घराला झाडू हा आपण लावायचा नाही आहे. तसंच आपल्या किचनमध्ये या दिवशी आपल्याला खरकटी उष्टी भांडी ही सुद्धा चुकूनही ठेवायची नाही आहेत. आणि आपल्या घरातला कचरा हा सुद्धा या दिवशी आपल्याला चुकूनही बाहेर काढायचा नाहीये. तर तो एखाद्या डस्टबिनमध्ये किंवा पिशवीमध्ये तसाच भरून ठेवायचा आहे. पण आपल्या घराच्या बाहेर त्याला चुकूनही आपण फेकायचा नाहीये. तर तो कचरा आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर काढायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही साईडने दिवे लावायचे आहेत. आणि तुळशीजवळ सुद्धा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवाही अवश्य करायची आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर कुठेही घाण कचरा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपलं किचन सुद्धा या दिवशी आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. आणि अखंड दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. अगदी मनोभावे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. चुकूनही कुठलेही वाईट विचार आपल्याला या दिवशी आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे नाहीयेत. तसंच कोणाचं वाईट व्हावं असा विचार सुद्धा या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या मनामध्ये येऊ द्यायचं नाहीये. तसंच प्रत्येक महिला मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन करते आणि हे व्रत सुद्धा करत असते. आणि या व्रताचं उद्यापन करत असताना प्रत्येक महिलेला एक एक पुस्तिका ही दिली जात असते. आणि बऱ्याच घरांमध्ये आपल्याला सुद्धा उद्यापनासाठी बोलवलं जात असतं आणि एक एक पुस्तिका ही आपल्याला सुद्धा दिली जात असते. यामुळे महालक्ष्मी या व्रताची बरीच पुस्तकं आपल्याकडे जमा होत असतात. आणि हीच पुस्तकं कुठेतरी आपल्या घरामध्ये धूळ खात पडलेली असतात. तर हीच जी पुस्तकं तुम्हाला उद्यापनासाठी मिळालेली आहेत तर तीच पुस्तकं तुम्ही इतर महिलांना उद्यापन करताना भेट म्हणून दिलीत तरीसुद्धा चालेल. आपल्या घरामध्ये उद्यापनासाठी मिळालेली पुस्तकही कुठेतरी धूळ खात पडलेली असल्यामुळे आपल्याला दोष लागत असतो. त्यामुळे हीच पुस्तकं तुम्ही उद्यापन करताना त्या महिलांना भेट म्हणून दिलीत तरीसुद्धा चालेल. ही पुस्तिका आपल्या घरामध्ये धूळ खात पडण्यापेक्षा ती इतरांना दिलेली कधीही चांगली. आणि म्हणून तुम्हाला मिळालेलं पुस्तक तुम्ही इतर महिलांना दिलं तरीसुद्धा चालेल. तर याप्रमाणे या काही अत्यंत महत्त्वपूर्ण चुका आहेत ज्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन करताना चुकूनही करायच्या नाही आहेत. हे सर्व महत्त्वपूर्ण नियम आपल्याला पाळायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल. तर याच छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा अवश्य करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.